विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी सायन्सच्या मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स फर्स्ट या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक त्यातला स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू हा पॉईंट बघणार आहोत. सर्वप्रथम स्टेटमेंटची डेफिनेशन बघण्यापूर्वी काही टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आपल्याला बघावे लागतील. त्यामधलं पहिलं आहे डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसरेटिव्ह सेंटेन्स. बघा, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. असे जे सेंटेन्सेस आहेत की ज्याचे आपण ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगू शकतो. त्यातून ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे डिक्लेअर होतं. अशा सेंटेन्सेसला आपण म्हणतो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स की ज्यामध्ये कमांड दिलेली असते किंवा रिक्वेस्ट केलेली असते. फॉर एक्झाम्पल, डू नॉट डिस्टर्ब, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत त्याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स की ज्यामध्ये इमोशन्स किंवा एक्साइटमेंट असते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट ए ब्युटिफुल प्लेस इट इज. त्यानंतर व्हॉट ए कोइन्सिडन्स दिस इज. अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत एक्सक्लामेटरी, त्याच्यामध्ये इमोशन्स किंवा एक्साइटमेंट असते, त्याला आपण म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस किंवा उद्गारवाचक वाक्य. त्यानंतर आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. यामध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू. म्हणजे जे प्रश्नार्थक वाक्य आहेत त्यांना आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो की ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. त्यानंतर आहे ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स काय आहे बघा. An open sentence is a sentence whose truth can vary according to some conditions which are not stated in the sentence. म्हणजे त्या सेंटेन्सची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ज्या कंडिशनवर आहे तीच कंडिशन त्या सेंटेन्समध्ये दिलेली नसते. फॉर एक्झाम्पल, 2x - 7 = 0. बघा, आता 2x - 7 = 0 याच्यामध्ये एक्स काय आहे दिलेला नाही आहे. एक्स नॅचरल नंबर आहे की एक्सची काही पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे हे या ठिकाणी दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आहे. या ठिकाणी एक्ससाठी हे सेंटेन्स कसं आहे, ओपन आहे. किंवा ही इज ऑनेस्ट. ही इज ऑनेस्टमध्ये ही कोण आहे हे दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे, ओपन सेंटेन्स आहे. तर आता आपल्याला स्टेटमेंट बघायचं होतं. तत्पूर्वी आपण हे सर्व सेंटेन्सचे टाईप बघितले. तर यामध्ये पहिलं जे आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हेच फक्त स्टेटमेंट्स असतात. बाकीचे इम्परेटिव्ह, एक्सक्लामेटरी, इंट्रॉगेटिव्ह, ओपन सेंटेन्सेस हे काही स्टेटमेंट्स नसतात. स्टेटमेंटची डेफिनेशन आपण बघूयात. ए स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह ऑर ॲसरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे स्टेटमेंटला काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगता येईल. परंतु दोन्हीही सायमल्टेनियसली म्हणता येणार नाही की हे स्टेटमेंट ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय PQR एक्सेट्रा. त्यानंतर नोट बघा. इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन, ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. जसं की आपण सुरुवातीलाच बघितलं, हे जे काही टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत हे स्टेटमेंट्स नाही आहेत. त्यातलं जे पहिलं आहे फक्त डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसरेटिव्ह सेंटेन्स यालाच स्टेटमेंट म्हणतात. कारण त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगता येते की ते सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे. त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते एकदा आपण बघून घेऊयात. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. इफ ए स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. अगदी सोपं आहे बघा. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, T असते. आणि आपण कॅपिटल Tने ती ट्रूथ व्हॅल्यू दाखवतो. अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू F. बघा, स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू T, स्टेटमेंट फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू F. त्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. फर्स्ट, सन रायझेस इन दी ईस्ट. आता सन रायझेस इन दी ईस्ट हे स्टेटमेंट आहे कारण याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो.
म्हणजे ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, परंतु ते स्टेटमेंट आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सन ईस्टला राईज होतो, त्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट आहे. इथे सन रायजेस इन दी वेस्ट म्हटलं असतं तरी ते स्टेटमेंट असतं, परंतु ते फॉल्स स्टेटमेंट असतं. नेक्स्ट, 4 × 2 = 9. आपल्याला माहिती आहे की 4 × 2 8 होतं आणि 8 नॉट इक्वल टू 9 आहे, परंतु याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो की हे कसं आहे, फॉल्स आहे. 8 नॉट इक्वल टू 9, त्यामुळं याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो. दरफॉर दिस इज ए स्टेटमेंट, परंतु हे कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. नेक्स्ट वन, एव्हरी रेक्टँगल हॅज 3 साइड्स. आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलला 4 साइड्स असतात, परंतु इथं आपल्याला दिलेलं आहे एव्हरी रेक्टँगल हॅज 3 साइड्स. याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो. हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आपण सांगू शकतो, त्यामुळं हे स्टेटमेंट आहे. दिस इज फॉल्स स्टेटमेंट. त्यानंतर एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यानंतर त्याला 2 रूट्स असतात, आपल्याला माहिती आहे. क्युबिक इक्वेशन असेल तर 3 रूट्स असतात, बाय क्वाड्रॅटिक असेल तर 4 रूट्स असतात. तर याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. तर हे ट्रू आहे आणि त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू सांगता आल्यामुळं त्याला आपण म्हणतो हे स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट. त्यानंतर प्लीज गिव्ह युअर पेन. आता या ठिकाणी प्लीज हा शब्द आलेला आहे, म्हणजेच रिक्वेस्ट केलेली आहे. आणि आपण बघितलं की रिक्वेस्ट, कमांड, इमोशन्स, एक्साइटमेंट किंवा क्वेश्चन हे काही स्टेटमेंट्स नसतात. देअरफॉर दिस इज नॉट स्टेटमेंट, कारण याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे. प्लीज गिव्ह युअर पेन, याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे, त्यामुळं हे काही स्टेटमेंट नाही. डू यू लाईक टू प्ले टेनिस, याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे, त्यामुळं हे सुद्धा स्टेटमेंट नाही. त्यानंतर सिट डाऊन. सिट डाऊन या सेंटेन्समध्ये कमांड दिलेली आहे. ओके, आपण जर बघितलं तर या सर्व सेंटेन्सेसच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. डू यू लाईक प्ले टेनिस किंवा सिट डाऊन, प्लीज गिव्ह युअर पेन, याच्यामध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. त्यामुळं सिट डाऊन ही सुद्धा स्टेटमेंट नाही, कारण याच्यामध्ये कमांड दिलेली आहे. मे गॉड ब्लेस यू, याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही, कारण हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. दॅरफॉर दिस इज ऑल्सो नॉट ए स्टेटमेंट. त्यानंतर मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स हा इंटरेस्टिंग आहे की नाही हे पर्सन टू पर्सन चेंज होईल. काही विद्यार्थ्यांना ते इंटरेस्टिंग वाटतो, काहींना वाटत नाही. त्यामुळं हे जे आहे तर हे ओपन सेंटेन्स आहे. ओके, इथे बघू शकतो आपण मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्टमध्ये कुठेही एक्सक्लामेटरी किंवा क्वेश्चन किंवा कमांड किंवा रिक्वेस्ट दिसत नाही. तर हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्ससुद्धा स्टेटमेंट्स नसतात. त्यानंतर आपल्याला जर याचे काही आणखी एक्झाम्पल्स बघायचे असतील तर या सिरीजमधील पार्ट 3 व्हिडिओ आपण बघू शकता की ज्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.1 आपण सॉल्व केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला या पुढीलही व्हिडिओ बघायला मिळतील. या सिरीजमधील पुढचा व्हिडिओ आहे लॉजिकल कनेक्टिव्ह अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. तुम्हाला जर या लेक्चरच्या नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून आपण त्या डाउनलोड करू शकता.